चांगलं व्यक्तिमत्व यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातो. किरण, माझा आवाज पोहोचत असेल तर प्लीज या, आम्ही बक्षीस क्लिअर करतोय लवकरात लवकर. किरण तसेच प्रीतम गरत या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रीतम तू याला दे किरण किरण आपण यायचंय. किरण आपण यायचं आपल्याला. या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे मनीष गायकवाड यांच्या माध्यमातून 600 रुपये. वन बाउन्सने मात्र चेंडू कन्वर्ट केला, एक टप्पा. या पण मैदानाच्या आतमध्ये संतोष मडवी जबरदस्त. चला या पण मॅन ऑफ द मॅच सुशांत किनी यांना मात्र 31 धावा आणि 3 गडी बाद. सुंदर सुपर बॉलिंग पाहायला मिळाली. मंदार मंदार आपण यायचंय. यावेळेला सुंदर चेंडू होता पंचांकडे, दाद आणि यस. यावेळेला मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. महाराष्ट्रात वसई तालुक्यात नाव गाजतंय हो कोणाचा. महाराष्ट्रात वसई तालुक्यात नाव गाजतंय हो कोणाचा. आई गावदेवी कुंपर संघाचा ऑन बसाच चौधरी बागाचा. तर यावेळेला क्षमस्व पंच मात्र त्या ठिकाणी माफी मागतायत. LBW या ठिकाणी जरूर अपील केली गेली होती. मंदार मंदार आपण यायचंय. शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. वारंवार आम्ही सूचना करणार नाहीये. यावेळेला ऑफ साईडला आपण पाहतो सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवला गेला. चेंडू सीमारेषा पार निघून जाईल की नाही. यस, क्लिअर होतोय. 4 धावा. सचिनजी बारको पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र यावेळेला मॅन ऑफ द मॅच सुशांत किनीला देऊन सन्मानित केलं जातोय. 31 धावा 3 गडी बाद. सुपर. संतोष मडवी मैदानावर फेकतायत तर 1000 रुपये किंवा 2 धाव फक्त खर्च करतायत. तर चेतन पाटील अगरवाडी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळतं. 4 धावा खर्च ऑलरेडी झालेले आहेत यावरून आपण पाहतोय. परंतु दुसरा स्पिन सुद्धा चांगल्या प्रकारचा पाहायला मिळेल का. पारितोषिक मात्र या ठिकाणी लावले गेलेत. लगातार 3 षटकार जर येत आहेत तर तांबडा साहेब यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं कॅश प्राइज मांडवी तांबडा साहेब मांडवी यांच्याकडून आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुंदर चेंडू यावेळेला पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 धाव वर्जित केली जाते आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते का. मात्र यस, इट इज 2 रन. 2 धावांसहित संघ जाऊन पोहोचतो फलकावर. यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय 6 धावा. 6 रन ऑन द बोर्ड लागला आहेत. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
धावून काढलेली हा तूच हो काढली. सात धावा 7 रन्स ऑन दी बोर्ड लागला यावेळेला बॅटचे एज सुंदर यावेळेला झेल टिपला जातोय रोहित किनी मॅन फ्रॉम भामटपाडा मॅग्निफिसंट कॅच फलंदाज बाद होताना तंबूच्या आसऱ्याला बॅक टू द डगआउट प्रशांत चौधरी दादाचा मित्र महेश कुडू दादाचा मंडप डेकोरेटर्स योगेश पाटील कुठेही असतील संदीप पाटील यांना विनंती करेन की आपण विशाल पाटील आपल्याला आवाज देत आहेत तर प्लीज आपण त्यांच्याशी संपर्क साधावा आपण प्रत्यक्षात भेट घ्यायची आहे महेश कासार गेल्या मॅच मध्ये मात्र धावचीच्या स्वरूपात आपल्याला बाद होताना पाहायला मिळाले मंगलदास घरत यांनी मात्र दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद निमेश घरत मॅचचा आनंद घेत असताना बिलाल पाडा नाईस बॉलिंग सचिन तुंबडा भद्र मदन पाहायला मिळतात भूषण गोरेकर मितेश कुडू या सर्वांचा खूप खूप धन्यवाद दत्ता गवळी संदीप पाटील या ठिकाणी येत आहेत धावांची गती जर आपण पाहिली तर 7 षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट होत असताना काय जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं तुमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये शांत चित्ताने जाणकार सुज्ञ असे आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला आले त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत आगतम स्वागतम सुस्वागतम यावेळेला ऑफ साईडला क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतो इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षण क्रॉप पाहायला मिळाला चेंडू सीमारेषा पार निघून जातोय प्रीतम गरजच्या स्वागतासाठी 4 धावा गुड शॉट धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या वेळेला पाहायला मिळते 11 या धावसंख्येवर यावेळेला बॅटचं एज घेऊन चेंडू मात्र निघून जातोय गुड कॅच सुंदर इथं मात्र जजमेंटने झेल टिपला गेला योगेश जाधवच्या माध्यमातून या वेळेला फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहतोय बॅक टू द डगआउट मिस्टर दीपक लहांगे तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळतोय नगरीत केलं करून बारी ऑनर झाला पेपर संघाचा धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 11 धावा 11 रन्स ऑन दी बोर्ड लागला आहेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना सोहेल सलीम शेख यांचे सुपुत्र पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवर यावेळेला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षकांमध्ये तालमेलची कमी पाहायला मिळाली तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर एकेरीने जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर 12 रन्स यावेळेला चेंडू जर आपण पाहिला तर खूपच बाहेर स्वैर मारा वाईटचा इशारा येतो धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 13 रन 13 धावा सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये पाहायला मिळतोय गावदेवी कुपर
यावेळेला मात्र ओरपीत चेंडू होता सरळ बॅटने खेळला गेलाय महेश कासारच्या बॅट मधून बऱ्याच वेळेनंतर मात्र यावेळेला आपण पाहतोय षटकार येतोय 6 धावा गुड शॉट रुपेरी वाजू सोनेरी लाटा आल्यावर माझं वर्ग करतय रुपेरी वाजू सोनेरी लाटा आल्यावर माझं वर्ग करतय ओरे देशी रे ओरे गावी रे सांग तुझ्या मनात काय करतय धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 19 धावा या फलकावर सर्वात आवडता चेंडू असतो शॉर्ट ऑफ लेन चेंडू आणि ओव्हरपिच चेंडू या चेंडूवर तुम्ही मन मुराद आनंद घेत असतात खेळाडू प्रतीक्षा करत असतात आणि त्याच चेंडूला मात्र जैसी गेंद वैसी नसीहत दिली गेली यावेळेला पहिला ऑफ साइडला क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतो ग्लोरियस शॉट वीरेंद्र सेवा कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलाय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून 6 धावा भाताणे गावातील महेश कासार ब्रँडचा ब्रँडेड षटकार व्हॉट अ टायमिंग DJ Sangam in the mix. ट्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला सुपर बॅटिंग धावांची गती तब्बल 25 धावा सोहेल शेख पुन्हा एकदा यावेळेला पुन्हा एकदा मात्र त्याच क्षेत्रामध्ये चेंडूला मात्र पाठवलंय वन बाउन्सने चौकार 4 धावा गुड शॉट गुड बॅटिंग बाय महेश कासार चौकार आणि धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते ते एकंदरीत 29 धावा 29 2 षटकांचा खेळ झालाय 2 षटकांच्या समाप्ती अखेर 29 धावा या पण जाऊया आवाज सप्तसुरांचा डीजे जितू पारो थँक्यू डीजे थँक्यू धावांची गती 29 धावा चला नो मीटिंग नो टाइम प्लीज डोंट वेस्ट द टाइम कारण घड्याळात 5:30 वाजण्याच्या सुमारास या स्पर्धेच्या माध्यमातून जे दाते आहेत या स्पर्धेला ज्यांनी मात्र दानशूर व्यक्तिमत्व दाखवलंय ते दाते आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रथम क्रमांक ट्रॉफी कैलासवासी गजानन पांडुरंग घरत शिवनसई यांच्या स्मरणार्थ श्री संजय गजानन घरत शिवनसई यांसकडून आपण पाहतो द्वितीय क्रमांक ट्रॉफी कैलासवासी चिंतामण धर्मा माळवी जांभूळपाडा यांच्या स्मरणार्थ श्री सचिन चिंतामण माळवी जांभूळपाडा यांसकडून तृतीय क्रमांक ट्रॉफी कैलासवासी शामराव सुकुर पाटील नवसई यांच्या स्मरणार्थ श्री वैभव शामराव पाटील नवसई यांसकडून चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी कैलासवासी जयवंती कृष्णा गावड चांदीप यांच्या स्मरणार्थ श्री मनोज कृष्णा गावड चांदीप यांसकडून मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर सायकल कैलासवासी माणिक धाऊ मडवी यांच्या स्मरणार्थ श्री भूषण माणिक मडवी चांदीप यांसकडून मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी श्री जयेश गजानन किनी चांदीप यांसकडून प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी श्री संजय एकनाथ किनी भामटपाडा यांसकडून MH48 प्रॉपर्टीज प्रोप्रायटर संघ मालकांसाठी 12 सन्मान चिन्ह SK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर माननीय श्री SK भाई शिवनसई यांसकडून 100 सन्मान चिन्ह कैलासवासी गजानन पांडुरंग कासार भाताडे यांच्या स्मरणार्थ श्री प्रणय गजानन कासार यांसकडून स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी कैलासवासी एकनाथ पांडुरंग किनी यांच्या स्मरणार्थ श्री राजू एकनाथ किनी चांदीप यांसकडून या पण मॅच कडे वळणार आहोत अजून आपल्याला पाहायला मिळत आहेत जे दानशूर व्यक्तिमत्व आहेत त्यांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचवेन अप्रतिम गुड डिलिव्हरी सुरेख सुपर लेंथ अँड लाईन यावेळेला पाहायला मिळाली सरळ चेंडू विसावला जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अर्थातच रोहित किनी यांच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला गेलाय तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 29 धावा 29 प्रथम फलंदाजी करताना गावदेवी वॉरियर भाताणे प्रणयजी कासार आणि वैभवजी जाधव यांच्या माध्यमातून हा संघ मालक पाहायला मिळत आहेत यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र निघून जातोय फर्स्ट स्लिप वरून चेंडूला स्टॉप केला जाईल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चिकी सिंगलच्या माध्यमातून 1 धाव येते आणि संघ हळूवारपणे पुढे सरसावतोय 30 रन 30 धावा उद्याच्या दिवसात बी ग्रुपचे सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत नवीन चेहरे नवीन संघ मालक संघ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील उद्याच्या दिवसापासून पुन्हा एकदा 2 दिवस धुमचाक पाहायला मिळेल याच मैदानात यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय चेंडू मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये निघून जातोय चेंडूला कलेक्ट करतायत
गोलंदाज गौरव तत्पूर्वी मात्र 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत आणि दुहेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. ग्रामीण प्रीमियर लीग 2021चा आजचा सलग तिसरा दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतो. 2 मार्च पासून या टेनिस क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न होतं की ही स्पर्धा व्हावी आणि ती स्पर्धा सत्यात साकारली गेली. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडू पाहायला मिळाला. यावेळेला वैभवचं मी कौतुक करेन, ज्या गौरवचं कौतुक करेन, ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते अप्रतिम. 3 धावा फक्त खर्च केल्या जात आहेत. योगेश पाटील सिली पॉइंट क्षेत्रामध्ये, सिली मिड ऑफ सोईल शेखला आपण पाहतोय, मात्र एक्स्ट्रा कव्हर थोडंसं खाली आहे. पूर्णपणे मात्र आपल्याला गॅप पाहायला मिळतोय. मिड ऑफ आहे, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड ऑन, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. यावेळेला मात्र सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता, तिथपर्यंत पोहोचतील का तर नाही. आणि पाहता पाहता 2 धावा निश्चित स्वरूपात वैभव मात्र चेंडूला कलेक्ट करतायत. 2 धावा काही रोखूच शकणार नाहीयेत आणि दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते गावदेवी वॉरियर भाताणी संघाची 34 धावा, 34 रन. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर दीपक लहांगे यांनी फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी करत असताना आतापर्यंत 34 धावा फलकावर पाहायला मिळतात 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा गोलंदाज राईट ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेला पुन्हा एकदा मात्र चिप शॉट आहे, पायाचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचत नाहीयेत. मिस्टर संतोष मडवी एक ॲथलेटिक प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि तत्पूर्वी 2 धावा येतील का मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा निश्चित स्वरूपात पाहू शकतात. 36 वर जाऊन पोहोचते 36 रन आणि धावांची गती स्कोरबोर्ड 36 धावा. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. जास्त वेळ दौडू नका. त्यानंतर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी कैलासवासी वंदना एकनाथ किनी यांच्या स्मरणार्थ श्री राजू एकनाथ किनी चांदेप यांच्याकडून, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफी कैलासवासी रघुनाथ गोविंद पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार रजनीश रुरू अजित पाटील चांदेप यांच्याकडून, 5व्या व 6व्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या मुख्य मंचावर माननीय श्री सचिन बारको पाटील माजी उपसरपंच आडणे, दी जीवदानी बिल्डिंग मटेरियल सप्लायचे मालक यांच्याकडून आपण पाहतोय. तदनंतर जर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं द्वितीय क्रमांक जे रक्कम आपल्याला पाहायला मिळते 55,000 रुपये कैलासवासी चिंतामण धर्मा माळवी जांभूळपाडा यांच्या स्मरणार्थ श्री सचिन चिंतामण माळवी जांभूळपाडा सिद्धी एंटरप्राइजेसचे मालक यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. तृतीय क्रमांक रक्कम पाहायला मिळते 35,000 रुपये मात्र माननीय श्री निलेशजी पाटील अध्यक्ष जनसेवा फाउंडेशन यांच्याकडून आपण पाहू शकाल. या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून या सर्व दात्यांचं मनपूर्वक विशालजी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीम कडून धन्यवाद. राजेंद्र पाटील रोख रक्कम आपल्याला पाहायला मिळते सचिन चिंतामण माळवी जे जांभूळपाडा सिद्धी एंटरप्राइजेसचे आपल्याला पाहायला मिळते. जे मालक आहेत त्यांच्याकडे 55,000 रुपये. विशाल हार्डवेअर संदीप संजय कृष्ण पाटील 25,000 रुपये. महाराष्ट्र नोवेल्टी संदीप 1100 रुपये. राजेंद्र गोपाल पाटील युट्यूबच्या माध्यमातून जे खर्च उचलला गेला ते 60,000 रुपये. सायवन विनोद प्रजापती आरके इलेक्ट्रिक जे आपण पाहतोय बाउंड्री एंड जे पाहायला मिळतं त्यांच्याकडून मात्र 9,001 रुपये. बारके पाटील मांडवी आपण पाहतो 2,000 रुपये. हरेश्वर पाटील व दुबेजी सतीश विरारपाडा 50,000 रुपये. एकनाथ रावसाहेब शिवनसई 2,000 रुपये. तदनंतर कैतेनी एंटरप्राइजेस चांदीप 5,000 रुपये. चला घाई करा, जरा स्पीडअप करा गेम. मयूरकुडू अध्यक्ष बहुजन विकास आघाडी नवसई 6,000 रुपये. कल्पेजी चौधरी नवसई 5,000 रुपये. गणेश तरे GS ग्रुप रामदेव मसाले किराणा स्टोर्स 5,000 रुपये. जनसेवा फाउंडेशन मान्य श्री निलेशजी पाटील पारोळ 35,000 रुपये. किरण आत्माराम पाटील 11,111 रुपये. या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. ऑन साइडला चेंडूला फेकून दिलाय, सुंदर फटका शफल होऊन खेळला गेला. हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला चेंडू, सीमारेषा पार निघून जातोय. ग्रामीण प्रीमियर लीग षटकार. आई दर्शन घेन मी तुझे डोंगरावर. ही ताकद आहे अक्षय या फलंदाजाची. टप्पा अचूक नव्हता आणि त्याचंच कारण रोहित किनीला मात्र यावेळेला पहिल्या चेंडूवर षटकार. लगेच चेंज ऑफ पेस यावेळेला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर परिपूर्ण हाईटचा उपयोग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि बाउन्स अचानक
या ठिकाणी पाहायला मिळतोय. सरळ चेंडू यष्टीरक्षक योगेश पाटील यांच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धाव पुन्हा एकदा त्याच अनुषंगाने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क तर होत नाहीये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना धावांची गती स्कोरबोर्डवर 42 रन 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा रोहित किनी आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने यावेळेला पहिला पुलचा फटका आहे. पायाचा आहे. चेंडू निघून जातोय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये डीप मिड विकेटला. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय अक्षय. बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेटच्या नगरीत खेळ करून भारी ऑनर झाला कोपर संघाचा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. या क्रीडा नगरीच्या माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून 195 देशांमध्ये ही स्पर्धा पसरली गेली. युट्यूबचा फायदा कितपर्यंत होतो हे आपण सर्वांनीच अनुभवलं गेलंय आणि युट्यूबच्या माध्यमातून आज श्रोते घर बसल्या आराम के साथ मॅचचा आनंद घेऊ शकतायत. यावेळेला ऑन साइडला टक्कन आवाज आलाय. पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. बिग ब्लास्ट महेश कासारच्या बॅट मधून एक देखणा फटका. 6 धावा. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवर. 48 रन्स ऑन दी बोर्ड लागला आहेत. सुपर बॅटिंग करत असताना रोहित किनी एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत महेश कासारच्या बॅट मधून 3 षटकार 1 चौकार 8 चेंडूमध्ये 28 धावा. 350च्या स्ट्राईक रेटने आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. चेंडू द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती 48 रन 48 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज रोहित किनी आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना. गावदेवी कोपर 2 हात करताना पाहायला मिळतोय. गावदेवी वॉरियर्स बाताने या संघाला यावेळेला ऑन साइडला पुन्हा एकदा मात्र आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांच्या स्वागतासाठी 6 धावा. गुड शॉट. स्वर्गीय माणिक धाऊ मडवी स्टँड कडे मात्र यावेळेला सलामी देताना पाहायला मिळतात. 6 धावा. नाईस बॅटिंग. 34 धावांचं योगदान आतापर्यंत महेश कासारच्या बॅट मधून आणि संघाला घेऊन जातोय 54 या धावसंख्येवर. धावांची गती 54 रन्स 54 धावा. महेश कासार रिदम मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. कारण एखाद्या बेस्ट खेळाडूला एक बेस्ट इनिंगची गरज असते. जेव्हा त्याच्या जीवनामध्ये क्रिकेटच्या जीवनामध्ये बॅड पॅच चालत असतात ना त्यावेळेला मात्र फलंदाज कित्येक मात्र डबल माइंड मध्ये जातात की माझा परफॉर्मन्स होईल की नाही या भीतीने मात्र कधी कधी मैदानाच्या आतमध्ये सुद्धा उतरत नाहीत. परंतु त्या गोष्टी पूर्णपणे विसरून मी आज मॅच मध्ये 101% देईन हे जर वाक्य तुम्ही मनाशी जर ध्येय ठेवलं तर नक्कीच चांगल्या प्रकारचे खेळाडू पुन्हा एकदा उभारी घेताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण या क्रिकेटच्या मैदानात नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या असतात. जर बॅड पॅच चाललेत तर आपण शांत स्वभावाने चांगला खेळ दाखवला पाहिजे. म्हणून क्रिकेटच्या जीवनामध्ये आपण पाहतो एकावेळी एक संघ खेळताना कधी कधी बॅड पॅच चालत असलेल्या खेळाडूला कधीच मात्र पाठीमागे ठेवू नका. त्याला पुन्हा एकदा उभारी घेण्याचा सल्ला द्या. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय एकदा वर्जित केली जाईल. कशा पद्धतीने होते लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एकदा वेळ शॉट लेग गलीला तत्पूर्वी एक धाव वर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 55 धावा.
मनाशी फक्त एकच वाक्य म्हणा की मात्र माझ्यामुळे संघ नाहीये, मात्र असं हे वाक्य जर आपण पाहिलं तर नक्कीच तुम्ही मात्र पुढे जातील. काही खेळाडू मात्र माझ्यामुळे संघ आहे हे वाक्य नेहमीच बाळगतात, हे चुकीचं आहे. यावेळेला आपण पाहतो चेंडू जर आपण पाहिला तर चेंडू निघून जाईल आउटसाइड दी लेग स्टंप. आशुतोष व्यवहारे या ठिकाणी दर्शवत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 56 रन 56 धावा. हेच वाक्य म्हणा की संघ आहे म्हणून मी आहे. हे जेव्हा जेव्हा वाक्य मात्र म्हणतील ना त्यावेळेला तुमची एक उंची चांगल्या प्रकारची मात्र सक्सेस मिळेल तुम्हाला या क्रिकेटच्या जीवनामध्ये. धावांची गती फलकावर 56 रन 56 धावा. 2 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते. आजचा सलग 3रा दिवस या स्पर्धेचा. झाडे लावा झाडे जगवा हेच मंत्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतंय. अशा मैदानात खेळण्यासाठी भाग्य सुद्धा लाभतं आणि ते भाग्य मात्र या आमच्या ग्रामीण दुर्गम भागातील खेळाडूंना मात्र लाभलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. यावेळेला स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न रिस्क घेतली गेली होती महेश कासारने, परंतु अशा वेळेला मात्र जेव्हा जेव्हा हे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतात ना तेव्हा तेच क्षण मात्र आठवतात 2007च्या वर्ल्ड कपच्या माध्यमातून आपण T20च्या फॉर्मॅट मधून पाहायला मिळालं होतं. एक चुकीचा फटका कितपर्यंत मात्र योग्य ठरला हे मात्र मिसबा उलग याने दर्शवून दिलं आणि खऱ्या अर्थानं जोगिंदर शर्मा आणि श्रीसंत या 3 खेळाडूंचीच आठवण ताजात होताना पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 57 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म राऊंड टू विकेट संतोष मडवी. यावेळेला सुंदर चेंडू होता. यावेळेला आपण पाहतोय चेंडूला मात्र वळवला गेला, चेंडू जमिनीलगत निघून जाईल. 4 धावांकरता गुड शॉट. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक पाहायला मिळाला. T20च्या फॉर्मॅट मध्ये जर आपण पाहिलं तर अशा प्रकारची शॉट सिलेक्शनची मात्र गरज भासली गेली. 4 धावा. दोस्ती दुनियेचा राजा विशाल पाटील आहे हो एक नंबर. समसेवेचा राजा विशाल पाटील आहे हो एक नंबर. दोस्ती दुनियेचा राजा विशाल पाटील आहे हो एक नंबर. 61 धावा या फलकावर. सुंदर संकल्पना विशालजी अनंत पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली की ग्रामीण खेळाडूंना कुठेतरी मात्र पुढे येण्याची संधी प्राप्त व्हावी. खेळाडूंकडे टॅलेंट आहे पण ते कधी दाखवलं जाईल हीच ती वेळ आहे तुम्हाला या 6 दिवसांमध्ये टॅलेंट दाखवण्याची. यावेळेला शॉर्टपुलचा फटका पाहायला मिळतो. चेंडू मात्र निघून जाईल. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. योगेश वैभव मात्र पुढे सरसावतात. तत्पूर्वी ॲक्युरेट फेकी केली जाते. गुड फिल्डिंग गुड थ्रो. एक धाव येत असताना संघ जाऊन पोहोचतोय गावदेवी वॉरियर भाताणे संघ. 62 रन 62 धावा. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले ते 4. षटक क्रमांक 5वं हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. चेतन पाटील आगरवाडीवरून मात्र मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत. एक चांगल्या प्रकारचं त्यांच्याच मैदानात चांगल्या प्रकारचं डान्स सुद्धा पाहायला मिळाला होता एक अंपायरिंगच्या माध्यमातून. ऑन साइडला फ्लिक केला जातो. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. 1 बाउन्सने चेंडूला कन्वर्ट केलं जातं. गुड फिल्डिंग. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. हार्दिक कासार एका साइडला पाहायला मिळतो. महेश कासार एकाच संघातून बिलॉंग करताना हे 2 खेळाडू. तर संतोष मडवी ज्यांनी मात्र पहिल्या सामन्यांपासून मात्र मध्यंतर आपण पाहिलं असेल तर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा केला होता, परंतु तदनंतर स्वतःला सिद्ध केलं की ओव्हर द विकेटने मात्र जास्त एफर्ट लावावे लागतात, परंतु राऊंड द विकेटने जर गोलंदाजी केली तर एफर्ट कमी लावावे लागतात. आणि तेच मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं. जसं आपल्या भारतीय संघाचा मोहम्मद शमी अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. रोहित किनी दक्ष त्या ठिकाणी पाहायला मिळाले यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. एंड ऑफ द ओव्हर 5 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 64 रन 64 या धावसंख्येवर आपण पाहू शकतात. शेवटचं आणि अंतिम षटक आहे मैदानाच्या आतमध्ये. जरा कृपया करून स्पीडअप करा गेम. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम ग्रामीण प्रीमियर लीग 2021. Sabine. रन 64 धावा फलकावर पाहायला मिळतात.
गुलामीच्या वाळवंटात जन्माला येऊन स्वतंत्राचा महासागर निर्माण करणारा एकच राजा होऊन गेला. अर्थातच अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा असेल. कलम नव्हता, कायदा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर बसला होता शिवाजी महाराज राजा. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय ज्या पद्धतीने 64 धावा या फलकावर पाहायला मिळतात. आपल्या मावळ्यांना शिस्त ज्यांनी लावली अशा प्रकारचं मात्र कित्येक वर्ष मात्र 350 वर्षानंतर सुद्धा मात्र रयतेवर प्रत्येकाच्या मनामनावर राज्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा. खरोखरच त्यांची हिस्ट्री वाचली तर जरूर मात्र अंगाला शहारा येणारा मात्र आपल्याला प्रसंग कित्येक ओढावतील. या वेळेला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू मात्र निघून जातो. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाईल. महेश कासारकडे स्ट्राईक घेण्याचा अट्टाहास आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 65 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. भारत वर्सेस इंग्लंड पुन्हा एकदा मात्र नरेंद्र मोदी स्टेडियमवर आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदर पटेल स्टेडियम म्हणून ओळखलं गेलं होतं, परंतु तदनंतर मात्र ते नाव दिलं गेलं आणि आज त्या ठिकाणी मात्र मॅच सुरू आहे. ऑफ साइडला इनसाइड आउटचा फटका, टेक्निकली साऊंड सिस्टम, मिडल ऑफ द बॅट. चेंडू मात्र या वेळेला निघून जातोय 6 धावांकरता. सुपर प्लॅनिंग, गुड शॉट, 6 धावा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 71 धावा, 71. यावेळेला आपण पाहतो व्हाईटचा इशारा येत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 72 धावा. कृपया करून संतोष, किंग संतोष 14-32 संघाचे खेळाडू कृपया करून स्टँड मध्ये बसा. स्टँड मध्ये भरपूर जागा आहे, तिथे आपण मॅचचा आनंद घ्या. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र आपण पाहतोय चेंडू निघून जाईल सिली पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडूचा पाठलाग करावा लागतोय. चेंडूवर जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. चेंडू सीमारेषा पार, जीपीएल चौकार. धावा, 76 रन, 47 वर जाऊन पोहोचतोय. अर्धशतक साजरं करण्याची हीच ती वेळ आहे. महेश कासार परिपूर्ण संघर्ष करत होता मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एक धाव अर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 77 धावा. चार चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 77 धावा, 77. आपण पाहतोय ऑन साइडला चेंडू मात्र निघून जाईल. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. धावसंख्येत भर होताना धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 78 धावा, 78 रन ऑन दी बोर्ड लागला होता. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपण पाहू शकता. 48 वर जाऊन पोहोचतोय आणि शेवटचा चेंडू असेल 2 धावा येतात तर अर्धशतक साजरं करताना पाहायला मिळेल महेश कासार. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सेफ झोन मध्ये आहे. चेंडू मात्र यावेळेला स्टॉप केला जातो. तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. मात्र स्वतःच्या अर्धशतकीपेक्षा मात्र धावांची भूक या वेळेला पाहायला मिळते आणि 3 धावा निश्चित स्वरूपात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. 3 धावा येत असताना महेश कासार आपण बॅट दाखवायची आहे. जबरदस्त, अप्रतिम, गुड बॅटिंग, सुपर बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. इनक्रेडिबल इनिंग. 16 चेंडूमध्ये 51 धावांची नाबाद खेळी. झंझावती झुंजार, तडाखे बंद फलंदाजी पाहायला मिळाली. महेश कासार मॅन फ्रॉम भाताने. महेश कासार यांच्यासाठी सचिनजी बारको पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज. जर 4 षटकांमध्ये या धावा जर अचीव करतायत तर पहिल्या क्रमांकावर मात्र झेप घेईल. हे आहे कॉम्पिटिशन. म्हणूनच हे युग आहे, हे स्पर्धेचं युग आहे. इथे मात्र तुम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे. निसर्गाचा नियमच संघर्ष आहे.
24 चेंडूंमध्ये जर धावा या चेस होतात 82 तर मात्र पहिल्या रँकिंग वर जाईल. 1 नंबरवर पाहायला मिळेल. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. जर लगातार 3 षटकार जर येत आहेत तर सचिन बाळू जाधव शिरवली यांच्याकडून मात्र त्या फलंदाजाला 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. तर महेश कासार यांनी मात्र अर्धशतक साजरं केल्याबद्दल वैभवजी जाधव थळ्याचा पाडा जे ओनर आहेत त्यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज महेश कासारला, तर 200 रुपयांचं सचिन बारकू पाटील साहेब यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज. संजय घरात या ठिकाणी उपस्थित आहेत, उद्याची वाट पाहत आहेत. मॅच इन ऍक्शन मध्ये दीपेश कोडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्याच्या नावावर मॅन ऑफ द सिरीज बाईक स्वर्गीय प्रकाश पांडुरंग पाटील स्मृती चषक सायवनच्या मैदानात ग्रामीण भागातून दीपेश कोडूला मात्र बाईक दिली गेली होती. सुंदर प्रदर्शन दाखवलं गेलं होतं. सकाळच्या 17 पासून ते संध्याकाळच्या 17 पर्यंत विशालजी पाटील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चला 2 फलंदाज घाई करा प्लीज, वेळ दौडू नका. 5:45 वाजून गेलेले आहेत. अर्थातच आपण पाहतोय आपल्याकडे फक्त आणि फक्त 25 ते 30 मिनिटांचा कालावधी आहे. अंधाराचं साम्राज्य थोड्याच वेळात मात्र या ठिकाणी पसरलं जाईल. कोणत्याही फलंदाजाने जर 3 षटकार लगातार जर ठोठावले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. चला फलंदाज घाई करायचे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडूंमध्ये मात्र ताबडतोड फलंदाजी करून पहिल्या रँकिंगवर येण्यासाठी संतोष मडवी स्वतः मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. योगेश पाटील या 2 खेळाडूंकडे तेवढी क्षमता आहे, जबरदस्त खेळ करताना पाहायला मिळतील का पाहायचंय. आक्रमकता आहे, धुरंधर खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. या स्टार्ट ऑफ द मॅच आशुतोष विवारे त्या ठिकाणी इशारा करताना आमच्या खास गुणलेखकांना जतीन किनी, ज्यांनी मनोर प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं काम केलं गेलं होतं, ज्यांच्या नावावर 5 चेंडूवर 5 षटकार आहेत. भामटपाड्याच्या मैदानात आणि सरपाड्याच्या मैदानात 5 चेंडूवर 5 षटकार. पहिलाच चेंडू यावेळेला जर आपण पाहिलं तर डॉट चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आहे हेमंत. पुन्हा एकदा गोलंदाज हेमंत जाधव उजव्या हाताने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि या वेळेला मात्र हे काय घडलं जातं. योगेश पाटीलला मात्र या ठिकाणी जीवनदान दिलंय आणि येणाऱ्या चेंडूंमध्ये मात्र पाहायचं काळ वेळ कशी बदलली जाईल. येणाऱ्या चेंडूंमध्ये षटकारांमध्ये की चौकारांमध्ये परिवर्तन होईल, येणारी वेळ दर्शवली जाईल. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये इशांत शर्माने जेव्हा झेल सोडला तेव्हा 200 धावा फलकावर लगावल्या.
त्या ॲलिस्टर कुक या इंग्लंडच्या बेताज क्रिकेटरने 200 धावा कधी लगावल्या तर ईशांत शर्माने झेल सोडला आणि ब्रँडन मॅक्युलम ज्याने 100 कसोटी कंटिन्यूज खेळण्याचा मान मिळवला पूर्ण वर्ल्ड मध्ये, त्या खेळाडूने 200 धावा फलकावर लगावल्या. हा न्यूझीलंड संघाचा इरा म्हणून ओळखला गेला. झेल खूप महत्वाचे आहेत. यावेळेला संतोष मडवीचा दमदार फटका, चेंडू सीमारेषा पार. महेश यावेळेला रोशनच्या स्वागतासाठी 6 धावा पिंटाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतो. दमदार सुपर पॉवरफुल स्ट्रोक, 6 धावा. महाराष्ट्रात वसई तालुक्यात नाव गाजतंय हो कोणाचा, महाराष्ट्रात वसई तालुक्यात नाव गाजतंय हो कोणाचा. आई गावदेवी कोपर संघाच्या ऑन प्रशांत. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते ती एकंदरीत 7 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑन साईडला इनफिल्डच्या वरून सुरेख पद्धतीने चेंडूला वळवला गेलाय. 1 बाउन्सने चेंडू मात्र सीमारेषा पार निघून येतोय. चौकार, GPL चौकार. महाराष्ट्रात वसई तालुक्यात नाव गाजतंय हो कोणाचा. आई गावदेवी कोपर संघाच्या ऑन प्रशांत चौधरी दादाचा, या प्रशांत चौधरी दादाचा मित्र महेश कुडू दादाचा. या वेळेला आपण पाहतोय हा चेंडू मात्र खूपच हाय निघून गेला होता 3 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध. आणि या वेळेला आपण पाहतोय की हायेस्ट रन ट्रेकर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते पहिल्या रँकिंगवर 89 धावा सुशांत किनी दुसऱ्या स्थानावर पाहायला मिळतोय. ओव्हरटेक केलं. 88 धावांचं योगदान सुशांत किनीच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 13 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपण पाहू शकता. 2 संघांमध्ये शेवटचा आणि अंतिम सामना आहे या शेड्यूल नुसार आजच्या दिवसातील एक ग्रुप मधून. उलटा चेंडू होता ऑन साईडला व्यवस्थित, मात्र चेंडूला कन्वर्ट होऊ शकले नाहीत. थोडेसे जरूर यावेळेला रिॲक्शन नाराज स्वरूपात असतील, परंतु यावेळेला ॲथलेटिक प्लेअर आहे. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये माहीर असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगेश पाटील एका साईडला. धावांची गती जर आपण पाहिली तर एंड ऑफ द ओव्हर 15 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. या धावा 82 धावा या मात्र 4 षटकांमध्ये चेस करतायत. तर पहिल्या रँकिंगवर पोहोचेल तो गावदेवी कोपर हा संघ, परंतु एका साईडला गावदेवी वॉरियर भाताणे संघ मात्र त्या संघाच्या माध्यमातून मात्र त्यांना पोहोचून देणार की नाही याकडे लक्ष वेधित झालंय. ग्रामीण प्रीमियर लीग 2021च्या माध्यमातून आलेल्या तमाम आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. आतापर्यंत 3रा दिवस खूप सुंदर साथ दिले. पुन्हा एकदा या 3 दिवसांमध्ये पुन्हा एकदा चांगल्या प्रकारची साथ द्यावी हीच अपेक्षा असेल आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांकडून. प्रेक्षक विना मैदान अधुरा आहे. अनुराग चव्हाण जबरदस्त कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. जवळजवळ विचार केला तर 432 चेंडू रोज कॅप्चर करताना पाहायला मिळतात. आणि मनोहर प्रीमियर लीग मध्ये तर 576 चेंडू कॅप्चर करायचे. रोजच्या रोज 8 संघ 8 सामने असायचे. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडू. कारण एकमेकांच्या खाणाखुणा माहिती आहेत. एकाच संघातून बिलॉंग करताना पाहायला मिळतात. जे महाराष्ट्र भाताणे या संघातून नेहमीच चांगल्या प्रकारचं पाठबळ सुभाजी कासर यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं. भाताणे संघाला प्रणयजी कासर असतील या सर्वांचं जेवढं मात्र ऋणी राहत आहेत ते खेळाडू आपण सातत्याने पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज या वेळेला त्याच लेंथला आपण पाहतोय. या खाणाखुणा माहिती असल्या कारणानं या ठिकाणी आपण पाहतोय की योगेश पाटीलला पूर्णपणे बीट करतायत दीपक लहांगे. सातत्य आहे या गोलंदाजाकडे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 15 धावा 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये वसई तालुक्यामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळते ग्रामीण प्रीमियर लीग. खऱ्या अर्थानं मनोरंजनाची भरीव कॅप्सूल अर्थातच ग्रामीण प्रीमियर लीग. मोठा फटका, दबाव वाढला होता. यावेळेला आपण पाहतोय संतोष मडवीने कानमंत्र दिल्यानंतर खेळला जरूर, परंतु शेवटच्या मोमेंटला हर्षद कासार त्या ठिकाणी मात्र या ठिकाणी चेंडू निघून जातोय 4 धावांकरता. येस, इट इज अ 4 रन GPL चौका.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 19 या धावसंख्येवर 19 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. यावेळेला मोठा फटका, सुंदर सुपर टायमिंग यावेळेला पाहायला मिळतं. चेंडूला मात्र वळवलं गेलंय. वाडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावा. क्रॅकिंग स्ट्रोक, 6 धावा येतात. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय चौकार, षटकार आणि षटकार. झेल सोडण्याचा परिणाम काय? महेश कासाचं रिॲक्शन पहा. आणि यावेळेला आपण पाहतो बॅक टू बॅक 2 षटकार. सुपर बॅटिंग. अजून एक षटकार येतो तर सचिन बाळू जाधव शिरवले यांच्याकडून 500 रुपये. वसई तालुक्याचं नाव गाजतंय हो कोणाचा. महाराष्ट्रात वसई तालुक्याचं नाव गाजतंय हो कोणाचा. आई गावदेवी कोपर संघाचा ऑन प्रशांत चौधरी दादाचा. या प्रशांत चौधरी दादाचा मित्र महेश कुडू. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 31 धावा या फलकावर पाहायला मिळतात. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय धावसंख्या 31 धावा. षटक क्रमांक दुसरं ज्या पद्धतीने मात्र यावेळेला अटॅकिंग मूड मध्ये पाहायला मिळतोय. झेल सोडण्याचा परिणाम काय हे येणारी वेळ कित्येक वेळा आपण पाहिले. ज्या अनुषंगाने सुपर बॅटिंग करत असताना आगरी प्रीमियर लीग मध्ये टेंबोड्याच्या मैदानात 4 वेळा कन्सिस्टन्सी दाखवली गेली होती. सातत्य काय आहे हे योगेश पाटीलने दाखवलं होतं. 4 वेळा मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला गेला होता. तोच खेळाडू योगेश पाटील मध्यंतर थोडस बॅड पॅच जरूर आले होते, परंतु त्याला विसरून, कारण सतत तुम्ही डोक्यात भूतकाळ ठेवतील ना तर येणारा काळ हा वर्तमान काळ सुद्धा तुम्हाला खराब पाहायला मिळेल. म्हणून भूतकाळ विसरून वर्तमान काळामध्ये प्रेझेंट ज्या मॅच मध्ये काय चाललंय याकडे फोकस देणं खूप गरजेची गोष्ट आहे. यावेळेला मात्र सुंदर फटका आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. गुड बॅटिंग. आता मात्र यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते 35 रन. 35 धावा. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. अजून या 2 षटकातच जर सामना फिनिश करतायत तर यावेळेला 47 धावांचं लक्ष आहे. या 2 षटकात 47 धावा जर खोऱ्याने वाहत आहेत तर या ठिकाणी पहिल्या रँकिंगवर या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यासाठी षटकार चौकार हेच वाक्य खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. थोडीशी कुठेतरी रिस्क घ्यावी लागणार आहे, कारण आयुष्यात जोखीम पत्कारा. आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. हे स्वामी विवेकानंद यांच्या विचारांतून जडणघडण पाहायला मिळाली. क्या बात आहे. साहिल पाटील एक चांगल्या प्रकारची माहिती देत असताना आपण पाहतोय मास्टर माइंड जे पाहायला मिळतात. त्यांनी सांगितलं की 14 चेंडूमध्ये जर या ठिकाणी आपण पाहतोय 47 धावा जर या ठिकाणी येत आहेत तर कुणाल रॉयल मांडवी संघाला ओव्हरटेक या ठिकाणी करेल. म्हणजे कुणाल रॉयल मांडवी संघाला सुद्धा अजून बेचैन या ठिकाणी राहावं लागतंय. अजून सुद्धा त्यांना सुद्धा दक्ष राहावं लागतंय. लीगच्या मॅचेस मध्ये हीच खरी गंमत जम्मत पाहायला मिळते. हीच खरी मजा आपल्याला पाहायला मिळते. या वेळेला मात्र ऑन साइडला आपण पाहतोय चेंडू निघून जाईल. हा झेल खूप महत्वपूर्ण. सुंदररित्या जजमेंटने झेल टिपला गेला हार्दिक कासारच्या माध्यमातून. आणि या वेळेला जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद होताना जरूर साहिल पाटील यांनी मात्र थोडीशी चुकीची माहिती दिली होती. साहिल पाटील यांनी की 14 चेंडूमध्ये 47 धावा, परंतु या ठिकाणी 8 पॉइंट सहित पहिल्या रँकिंगवर 2 नंबरवर मात्र जरूर दुसऱ्या स्थानावर मात्र झेप घेतली जाईल. आता मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर धावांची गती स्कोअरबोर्डवर लागली जाते ती एकंदरीत 35 रन 35 धावा.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहतोय. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत जाऊन पोहोचते 36 रन 36 धावा. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. योगेश जाधव माजिवली यावेळेला पाहायला मिळत आहेत. जर 3 षटकात ठोठावत आहेत तर सागर पाटील शाखा प्रमुख देपिवले यांच्याकडून 1000 रुपये. टप्पा अचूक पद्धतीने ही खासियत आहे या गोलंदाजाची. महेशने मात्र आतापर्यंत सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळाला. पूर्णपणे बीट होत आहेत योगेश पाटील त्या ठिकाणी रिॲक्शन करत असताना. कारण जेव्हा तुम्ही बाउन्स फेकताना त्यावेळेला प्रत्येक गोलंदाजीची इच्छा असते की फलंदाज कोणताही मात्र असो परंतु त्याला बीट करणं हे मात्र माझं कर्तव्य असेल. आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 36 धावा 36 रन. अप्रतिम खोलवर चेंडू होता. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. खेळून काढला जातोय. सुलिमिडॉन क्षेत्रामध्ये एकदा वर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत जाऊन पोहोचते 37 धावा 37 रन. येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. सचिन बाळू जाधव जर आपण पाहिलं तर यांच्याकडून पाहायला मिळतं की शेअर मार्केट वाढलाय की 4 चेंडूवर 4 षटकार येत आहेत तर 1500 रुपयांचं कॅश प्राइस. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 37 रन ऑन दी बोर्ड लागला आहेत. यावेळेला योगेश जाधव याच्या बॅट मधून पहिला षटकार. छोटा पॅक बडा धमाका. केदार जाधव कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला वळवलं गेलंय. 6 धावा. गुड बॅटिंग. महाराष्ट्रात वसई तालुक्यात नाव गाजते हो कोणाचा. महाराष्ट्रात वसई तालुक्यात नाव गाजते हो कोणाचा. आई गावदेवी कोपर संघाच्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 42 धावा 43 रन्स 43 रन 43 धावा या फलकावर. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. योगेश जाधव या खेळाडूकडे तेवढं मात्र कॅलिबर आहे. ॲबिलिटी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा गोलंदाज महेश 2 योगेश जाधव. धावसंख्या 43. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. जर लगातार 3 षटकार येतात अजून 2 षटकार तर शाखा प्रमुख सागरजी पाटील आणि संजय लातड यांच्याकडून मात्र 2000 रुपयाचं कॅश प्राइज. चेंडूला मात्र यावेळेला वळवलं गेलंय 6 धावांकरता. क्या बात आहे. सुपर बॅटिंग करत धावसंख्या फलकावर 49. 49 धावा विजयासाठी जर आपण आता विचार केला तर यावेळेला अजून सुद्धा 33 धावांचं लक्ष असेल. वसई तालुक्यात जन्माला आला हिरा क्रिकेटच्या भंडारीचा. क्रिकेटच्या नगरीत खेळ करून भारी ऑनर झाला कोपर संघा. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 49. 19 चेंडू आणि 33 धावा. 7 चेंडू मध्ये 33 धावा जर या अचीव करतायत तर पहिल्या रँकिंगवर गावदेवी कोपर. यावेळेला पाहिलं नाळ खूपच बाहेर असल्या कारणाने मात्र पंच वळतात. वाईटचा इशारा करताना अजून सुद्धा चान्स आहे. संधी आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती फलकावर 50 धावा. आता मात्र यावेळेला 32 धावांचं लक्ष असेल. या खेळाडूकडे तेवढं मात्र दोन्ही योगेश आपल्याला पाहायला मिळतात. एकाच राशीचे खेळाडू आहेत परंतु एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे तर एक खेळाडू जर आपण पाहिलं तर अपकमिंग यंगस्टर योगेश पाटील आणि योगेश जाधव. यावेळेला पाहिलं ऑफ साईडला सुंदररित्या मात्र चेंडूला वळवलं गेलंय. चेंडू मात्र निघून जाईल. तत्पूर्वी 1 धावे करता आणि एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते.
तीन षटकांच्या समाप्ती अखेर 51 धावा 51 रन ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 31 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडू आणि 31 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. ज्याच्या नावाचा होतोय गाजा बजाज तालुका जिल्हा बजा ज्याच्या नावाचा होतोय गाजा बजाज तालुका जिल्हा बजा दोस्ती दुनियेचा राजा विशाल पाटील आहे हो एक नंबर. समाजसेवेचा राजा विशाल पाटील आहे हो एक नंबर. दोस्ती दुनियेचा राजा विशाल पाटील आहे हो एक नंबर. समाजसेवेचा राजा विशाल पाटील आहे हो एक नंबर. तीन षटकांचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 51 या धावसंख्येवर विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतोय की चेंडू आहे तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडू मध्ये 31 धावा. प्रशांत चौधरी खूप 6 चेंडू मध्ये जर या धावा अचीव करतायत तर पहिल्या रँकिंग वर येते. षटकारांची आतषबाजी योगेश पाटील त्या ठिकाणी स्मित हास्य करतात. मोठे फटके मारावे लागतील. यावेळेला पहिला षटकार दमदार फटका पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट, दॅट्स अ मॅसिव्ह हिट, बॉल आउट ऑफ द ग्राउंड, मॅग्निफिसंट शॉट. डोंगरी सागरी नागरी टेनिस क्रिकेटची भरारी आमच्या पालघर जिल्ह्याचं नाव थँक्यू. अजून 2 षटकार येत आहेत तर सचिन बाळू जाधव 3 षटकार येत आहेत तर 1500 आणि 2 षटकार अजून येत आहेत तर संजय लातड आणि सागर पाटील शाखा प्रमुख देपिवली यांच्याकडून मात्र 2000 रुपीज. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने यावेळेला हेलिकॉप्टर शॉट, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला स्टॉप केलं गेलंय व्यवस्थित. या ठिकाणी मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळालं आणि या ठिकाणी जर आपण पाहू शकतायत सुंदर फटका होता नो डाऊट, परंतु योगेश जाधव या ठिकाणी त्यांनी भूमिका मात्र आपली काय आहे हे साकारलं गेलं. खुश असतील महेश कडू, आपल्या संघांवर तर असतीलच कारण प्लेइंग मात्र आपण पाहतोय 3 मध्ये. दोन चेंडूचा खेळ झालाय. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय चेंडू निघून जातोय. मात्र लीगच्या मॅचेस मध्ये हीच खासियत पाहायला मिळते. जरी संघ मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की पाठीमागे जात असताना संतोष 1432च्या सर्व खेळाडू मात्र खुश होताना पाहायला मिळतात. कारण त्यांना माहिती आहे जेव्हा पहिल्या क्रमांकावर जातात ना त्यावेळेला मात्र 2 चान्स मिळतात. यावेळेला आपण पाहू शकाल चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. उद्यापासून बी ग्रुपचे सामने खूप धमाल आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. चेंडूवर मात्र प्रतिस्पर्धी संघ चांगल्या प्रकारची मात्र पडझड करतात या सामन्यामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली धावसंख्या 59, 59 धावा विजयासाठी जर विचार केला तर 23 धावांचं लक्ष आहे. येणारे चेंडू आहे 14. खोलवर चेंडू होता प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. स्लिप पॉइंट क्षेत्रामध्ये निघून जातोय. पालघर जिल्ह्यामध्ये ही मानाची अत्यंत दर्जेदार स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा पाहायला मिळते. ग्रामीण प्रीमियर लीग पहिलं वर्ष आहे आणि हे छोटंसं रोपटं लावलंय. येणाऱ्या काळामध्ये छोटंसं रोपटं मात्र खूप बहारदार वाढताना आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. कारण अशाच प्रकारची मात्र अव्वल मात्र यस इज गॉन फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 60 रन. हर्षणाचे हलदी लागो, हर्षणाचे हलदी लागो, जमलाइयो गावलो सारा. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 60 रन्स.
चला फलंदाज लगेच घाई करायचे जरा. हळूहळू मात्र या वेळेला आपण पाहतोय सामना बॅलन्सिंग स्वरूपात पाहायला मिळतो. 50-50% चान्सेस दोन्ही संघांकडे आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित किनी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, येताना पाहायला मिळत आहेत. मॅन फ्रॉम भामटपाडा धावांची गती 60 रन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना रोहित या वेळेला नॉन स्ट्राईक एंडला रोहित किनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू आहेत, 12 चेंडू मध्ये विजयासाठी 22 धावा. 12 चेंडू 22 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. कडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. खूपच बाहेर असल्या कारणाने वाईटचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळतोय आशुतोष व्यवहार यांच्याकडून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 61. 12 चेंडू आणि विजयासाठी जर आपण विचार केला तर 21 धावांचं लक्ष असेल. 12 चेंडू 21 धावा. पुन्हा एकदा महेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येत आहेत. डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना यावेळेला वेगवान मारा या ठिकाणी पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू मात्र स्लिम मिड ऑफ क्षेत्रामध्ये निघून जातोय. तत्पूर्वी सिंगलच्या साह्याने 1 धाव येते आणि संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 62 धावा, 62 रन. विजयासाठी 11 चेंडू आणि 20 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. 11 चेंडू आणि 20 धावा. गोलंदाज महेश. कोणता संघ विजयाच्या दिशेने मात्र आगेकूच करेल? गावदेवी वॉरियर भाताणे की गावदेवी कोपर या दोन संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला. महेश कासारच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. चुंबन घेतोय. अर्थातच त्याला महेश कासारला माहिती आहे की विकेट खूप मोलाची आहे. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. रोहित किनी निराश हताश मनाने तंबूच्या आसऱ्याला. धावांची गती जर आपण पाहिली तर 62 धावा. चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ 10 आणि 10 चेंडू मध्ये 20 धावांचं लक्ष आहे. प्रत्येक चेंडू गणिक 2 धावांची सरासरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा महेश आपल्या गोलंदाजी मार्कवर डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. अप्रतिम चेंडू टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकताय. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. सरळ चेंडू विसावला गेलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. उद्याच्या दिवसात पुन्हा एकदा सचिनजी बारको पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होतील, ज्यांनी 5व्या आणि 6व्या क्रमांकासाठी ट्रॉफी या ठिकाणी स्पॉन्सरशिप केलेली आहे. माजी उपसरपंच आडणे दी जीवदानी बिल्डिंग मटेरियल सप्लायरचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख त्यांच्या समवेत संजयजी घरत. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. काय कमालीची गोलंदाजी, सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर 62 धावा, 62 रन्स. महेश पुन्हा एकदा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. थोडासा अडथळा निर्माण होत असताना आशुतोष व्यवहारे त्या ठिकाणी दर्शवतायत यस डेड बॉल. अनिर्णित चेंडू या ठिकाणी दर्शवला गेलाय, कारण हे सिग्नल खूप महत्वाची भूमिका पाहायला मिळते. फॉर्मॅलिटी पुन्हा एकदा पूर्ण करावी लागते प्रत्येक वेळेला शेवटच्या चेंडूपर्यंत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर वाईटचा इशारा स्वैर मारा या ठिकाणी केला जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिली तर धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 63 रन, 63 धावा. धावांची गती 63 धावा, 63 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत.
पुन्हा एकदा गोलंदाज विजयासाठी 19 धावांचं लक्ष्य आहे. यावेळेला पाहिलं बॅकफुटला जाऊन सुरेख पद्धतीने चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू मात्र यावेळेला निघून जातो एक्स्ट्रा कव्हर डीप बॅकफुट पॉइंटच्या अगदी मधोमध. चेंडू सीमारेषा पार, चौकार, GPL चौकार. वसई तालुक्यात जन्माला आला हिरा या क्रिकेटच्या पठारीचा. क्रिकेटच्या नगरीत खेळ करून भारी ऑनर झाला कोपर संघाचा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 67. विजयासाठी अजून सुद्धा 15 धावांचं लक्ष्य आहे. चेंडू आहे तुमच्याकडे 7 चेंडूमध्ये 15 धावा. पुन्हा एकदा महेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेला प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. गुड डिलिव्हरी. सुंदर चेंडूची सांगता होत असताना 6 चेंडू आणि 15 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. घेऊया एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम GPL 2021. DJ Mosin. सुंदर आवाज सप्तसुरांचा डीजे जितू पारोच्या माध्यमातून विविध प्रकारची श्रवण इंद्रियांपर्यंत मात्र हे सॉन्ग ऐकायला मिळतात. कारण आजकाल माणूस खूप थकलेला असतो, दमलेला असतो, कुठेतरी आपल्या कुटुंबाचा प्रवास सांभाळता वेळ कधी कधी देऊ शकत नाही आणि त्यासाठी मात्र कुठेतरी फर्स्ट एड असतो. आणि अशा वेळेला मात्र थोडासा थकवा दूर करण्यासाठी संगीताची गोडी असणं खूप गरजेची गोष्ट आहे. आणि ते संगीतमय वातावरण या ठिकाणी निर्माण केलं जातंय जितूच्या माध्यमातून. 2008 सालापासून मात्र IPL ला सुरुवात झाली, इंडियन प्रीमियर लीगला. आणि तिथून जो मात्र क्रेज वाढला गेला, प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण झालं. डीजेची मागणी ही जोरदार वाढू लागली. प्रत्येक छोटं मोठं फंक्शन असलं तरी सुद्धा डीजे त्या ठिकाणी असायलाच हवा, हे मात्र पॅशन झाली. आणि तिथून जर आपण पाहिलं तर नक्कीच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मात्र वेगवेगळ्या खेळाडूंची मागणी सुद्धा आपल्याला फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळाली. आणि आज प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण झालंय की मी चांगल्या प्रकारचं क्रिकेटर बनावं, हे आपण सातत्याने पाहायला मिळतं. कारण वेगवेगळे फॉर्मॅट मात्र खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले. टेनिस क्रिकेटचा विचार करता व्यावसायिक खेळाडू खूप मोठ्या प्रमाणात बनले गेलेत आणि एक खेळाडूला मात्र खूप मोठ्या प्रमाणात खरेदी केला जातो, हे आपण सातत्याने पाहायला मिळतं. यावेळेला ऑन साईडला दमदार फटका, चेंडू यावेळेला निघून जातोय 6 धावांकरता. गुड शॉट बाय वैभव. त्र्याहत्तर धावा, 9 धावांचं लक्ष्य, 5 चेंडूंमध्ये गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर मिस्टर हार्दिक कासार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मॅच बॉल या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विविध स्टँड कटआउट्स आपण पाहू शकाल. मध्ये मध्ये अल्पोहारचे स्टॉल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. जसजसा दिवस पुढे जाईल तसतसा रोमांच या स्पर्धेला वाढताना पाहायला मिळेल. आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना काय हवं असतं, कोणीही जिंको कोणीही हरो, परंतु क्रिकेटचाच विजय व्हावा, चांगला खेळ दर्शवा, हेच मात्र वाक्य प्रत्येक प्रेक्षकाकडून पाहायला मिळतं. 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 74 धावा, 74 रन. विजयासाठी चेंडू आहे 4 आणि 4 चेंडूमध्ये 8 धावा. शैलेश किनी लेजंड क्रिकेटर पाहायला मिळतात. 5 मार्च पासून मात्र आपण पाहतो लेजंड्स खेळाडूंचे सामने मात्र पाहायला मिळतील. ते जवळजवळ 23 मार्च पर्यंत मात्र तो शेड्यूल पाहायला मिळेल. पहिला सामना भारत लेजंड्स विरुद्ध बांगलादेश लेजंड्स अशा पद्धतीने सामना पाहायला मिळेल. यावेळेला मात्र चेंडू पाठीमागे निघून जातो. तत्पूर्वी वैभव या ठिकाणी 1 धाव घेण्यात माहीर पाहायला मिळाला. बाईकच्या स्वरूपात अजित म्हात्रे या ठिकाणी दर्शवत असताना एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 75. लेखाजोगा खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतोय. समालोचकाचा पाठीचा कणा म्हणजेच गुणलेखक आपण पाहतो. 15 मार्च 1877 मध्ये पहिले 2 गुणलेखक निवडले गेले.
ज्यांची नावं आदराने घेतली जातात. तर एमपी रिंगम हा ऑस्ट्रेलियाचा होता आणि जिजिओ सॉवेल्स हा इंग्लंडचा होता. 1:02 टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये मेलबर्नच्या मैदानात पहिला चेंडू फेकला गेला. यावेळेला ऑन साईडला फुल टच चेंडू, तोफा आता कबूल किया, गिफ्ट दिलं आणि यावेळेला मात्र स्वीकारलं. सरळ चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन आणि मिड ऑनच्या अगदी मधोमध 6 धावा. स्कोर इज लेवल, एका धावेची आवश्यकता. वसई तालुक्यात जन्माला आला विराट क्रिकेटच्या पठारीचा. थँक्यू डिझे. तर 2 चेंडू आणि 1 धाव अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना हार्दिक कासार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम भाताणे 2 चेंडू आणि 1 धाव. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना जवळ या ठिकाणी आपण पाहू शकाल गावदेवी वॉरियर भाताणे संघाचा या स्पर्धेतून प्रवास या ठिकाणी थांबताना पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी मात्र प्रवास समाप्त झालाय. तो गावदेवी वॉरियर भाताणे संघाचं त्यांनी शेक हँड करून मात्र या स्पर्धेला जरूर अलविदा करतील यात काही शंका नाहीये. मैत्रीपूर्ण संबंध पाहायला मिळतात. पहिल्या क्रमांकावर आतापर्यंत आपण पाहतो किंग संतोष 14-32 चांदी हा पहिल्या रँकिंग वर आपण पाहू शकाल. रोहित गुप्ता यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर दुसऱ्या स्थानावर गावदेवी कोपर, अनिकेत पाटील खुश आहेत. शिरीष सालकर पहा झेंडा दाखवतात, आम्ही सुद्धा कमी नाहीयेत. मात्र यावेळेला आपण पाहतो ही चुरस पाहायला मिळणार आहे. खास करून चेतन पाटील या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळते, ज्यांनी पारितोषिक लावलं होतं परंतु पारितोषिकाचे हकदार झाले नाहीत. योगेश पाटील मॅन ऑफ द मॅच. धनेश चौधरी दुरून डोंगर साजरे, लांबून मात्र प्रेक्षक वर्गांच्या मांदियाळ्यामध्ये त्यांचं मात्र मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळाले. वेलकम धनु. अमित पाटील उद्या सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. कृपया करून खेळपट्टीवरून कृपया करून आपण बाजूला व्हायचं खेळपट्टीवरून, कारण खेळपट्टी हीच खूप महत्वपूर्ण. अन्यथा अक्षय पाटील सांगतायत की जो संघ मात्र आहे तिथे पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. वेलकम धनु. उद्याच्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतील. दीपेश कुडू